मंडळी, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सध्या उफाळून आलाय. परिवहन विभागानं जाहीर केलेल्या नवीन निर्णयानुसार 1 मे 2026 पासून म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं बंधनकारक करण्यात आलंय. विशेषतः मुंबई आणि MMR रिजन मधील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय अमराठी हिंदी भाषिक चालक आहेत. परिवहन विभागानं घेतलेल्या निर्णयामुळे आपला रोजगार जाईल, आपला परवाना रद्द होईल अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला असून जवळपास 15 लाख चालक हे 4 मे पासून संपावर जाणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलाय. दरम्यान या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरणही सध्या चांगलंच तापलंय. याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच एका चॅनलला मुलाखत दिली. संघर्ष करेल पण माघार घेणार नाही असं त्या मुलाखतीत सरनाईक म्हणालेत. याशिवाय त्यांच्या मुलाखतीतील लव्ह स्टोरीचा किस्सा सध्या चर्चेत आहे. गुजराती मुलीसाठी एक दिवस आधीच 10वीचा निकाल फोडला आणि नंतर ती मुलगी एवढी खुश झाली की सरनाईकांच्या प्रेमातच पडली. पुढे तिला 18 वर्ष पूर्ण होताच दोघांनी लग्न केलं. पण याच दरम्यान नेमकं काय काय घडलं? मंत्री सरनाईकांच्या लव्ह स्टोरीचा तो सगळा किस्सा नक्की आहे काय आणि त्यांनी मराठी सक्तीचा घेतलेला निर्णय पुढे खरंच टिकेल का? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका. मंडळी, मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या लव्ह स्टोरीचा जो किस्सा सांगितलाय तो त्यांच्या विद्यार्थी दशेतला आहे. त्यावेळी ते महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनेत सक्रिय होते. एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी ओळख मिळवली होती. या संदर्भात मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की मी 18 वर्षांचा असताना आमच्या शेजारी राहणारी एक मुलगी माझ्याकडे आली. ती मला म्हणाली की अहो, माझी 10वीची मार्कशीट उद्या शाळेमध्ये मिळणार आहे, परंतु आई मला म्हणाली की आज मिळाली तर बघ. त्यावर मग मी त्या मुलीला त्याच दिवशी तिचा निकाल मिळवून दिला, कारण त्या काळात निकालाच्या आदल्या दिवशीच म्हणजे मार्कशीट शाळेमध्ये मिळायच्या आधीच निकाल या प्रिंटिंग प्रेसमध्ये आलेला असायचा आणि माझी चांगली ओळख पाळख असल्यानं फायदा झाला. एक दिवस अगोदरच रिझल्ट मिळाल्यानं ती मुलगी एवढी खुश झाली की त्यानंतर त्या रिझल्टच्या जोरावर डोंबिवलीच्या पेंढारकर कॉलेजमध्ये तिचं 11वीचं ऍडमिशन देखील मीच करून दिलं. या घटनेनंतर ती माझ्यावर आणखीनच खुश झाली होती, एवढी की 18 वर्षांची झाल्यानंतर तिने माझ्याशी लग्नच केलं. अशी आमची लव्ह स्टोरी असल्याचं सरनाईकांनी मुलाखतीत सांगितलं. पण या प्रेमविवाहाला घरच्यांची संमती होती का? कुणाचा काही विरोध झाला का? असं विचारल्यानंतर सरनाईक म्हणाले की तिची 18 वर्ष पूर्ण होती. याशिवाय आम्ही एकमेकांचे शेजारी होतो. घरच्यांची संमती होतीच, त्यामुळे लग्नासाठी फारसा अडथळा आला नाही. पुढे लग्न झाल्यानंतर अगदी रिक्षा चालक म्हणून काम करत असल्यापासून ते आजपर्यंत तिनं मला खंबीर साथ दिली. माझी पत्नी गुजराती आहे. रिक्षा चालवल्यानंतर मी बुर्जी पावची गाडीही चालवली. त्यावेळी ती मला बुर्जी पावच्या गाडीवर मटण भाकरी करायला देखील सहकार्य करायची. पुढे मुलाखती दरम्यान त्या मराठीत बोलतात का या प्रश्नावर उत्तर देताना सरनाईक म्हणाले की गुजराती असूनही ती पूर्णपणे मराठीच बोलते, दुसरी भाषाच नाही. फक्त भांडताना मात्र गुजरातीत भांडते. पण मलाही गुजराती भाषा येते. तिच्यासोबत मीही कधी कधी गुजराती बोलतो. पण थोडक्यात सांगायचं झालं तर ती होती म्हणूनच आज मी इथपर्यंत आलो. तर असा हा सगळा लव्ह स्टोरीचा किस्सा प्रताप सरनाईकांनी मुलाखतीत सांगितलाय. एक साधारण कार्यकर्ता ते परिवहन मंत्री म्हणून आपल्या यशाचं सर्व श्रेय ते त्यांच्या पत्नीला देतात. परिषा सरनाईक असं त्यांच्या पत्नीचं नाव असून त्या ठाण्यातील प्रभाग 5 मधून शिंदे सेनेच्या नगरसेविका आहेत. मंडळी, प्रताप सरनाईक हे मूळचे वर्धा जिल्ह्यातले, पण त्यांचे वडील मुंबईला स्थलांतरित झाले आणि त्यानंतर त्यांचं आयुष्यच बदललं. डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली. त्यासाठी ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय झाले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. दरम्यान 2008 मध्ये NCP पक्षाला सोडचिठ्ठी देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2009 ला ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजिवडा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून या मतदारसंघाचं ते सातत्यानं नेतृत्व करतात. एकेकाळी ठाण्यात रिक्षा चालक म्हणून काम करणारे प्रताप सरनाईक आज ठाणे आणि मीरा भाईंदर परिसरातील शिवसेनेचे एक महत्त्वाचे शक्ती केंद्र म्हणून ओळखले जातात.
आता त्यांच्याकडे राज्याचं परिवहन खातं आहे आणि त्यांनी घेतलेल्या एका कठोर निर्णयामुळे आज हे खातं देखील चर्चेत आलंय. अर्थात त्यांनी रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बोलणं सक्तीचं केलं असलं तरी हा निर्णय पुढे किती दिवस टिकेल ते पाहणं महत्वाचं असेल. कारण MMR रिजन मधील हिंदी तसेच अमराठी मतदार हा भाजपचा कोर वोटर समजला जातो. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांची अंतिम भूमिका या संदर्भात महत्वाची असणार आहे. शिवाय मराठी सक्तीच्या या निर्णयावर भाजपच्या दिल्लीतील हायकमांडचं मत देखील विचारात घ्यावं लागणार आहे. त्यांनी जर डोळे वटारले तर हा निर्णय मागे देखील घ्यावा लागू शकतो किंवा मग जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारास आणि व्यवसाय स्वातंत्र्यास बाधा म्हणून हायकोर्टात एखादी याचिका टाकली जाईल आणि परिवहन विभागाचा हा या निर्णय कोर्टातून रद्द देखील होईल. पण दुसरीकडे परिवहन विभाग ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याच्या तयारीत आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालकांना प्रमाणपत्र देण्यात येईल जे भविष्यात लायसन्स किंवा परमिट प्रक्रियेत उपयुक्त ठरेल. त्यासाठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकवण्याची जबाबदारी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाचं पुढे काय होईल, 4 मे पासून 15 लाख मराठी रिक्षा व टॅक्सी चालक खरंच संपावर जातील का, त्याचे परिणाम काय होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बाकी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? प्रताप सरनाईकांची लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.